भाऊ चौधरी फाउंडेशन आयोजित मालेगाव इथं मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात आंतरराष्ट्रीय 50 कंपन्यांचा सहभाग। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक। आर्थिक गुन्हे शाखेनं झारखंडहून एका आरोपीला केली अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड। कबर उखडण्यासाठी चाललेल्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा दिला होता इशारा। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। शहर विकास तसंच कुंभमेळा संबंधित बैठकांमध्ये सर्वपक्षीय सदस्यांना सामील करून घ्यावं यासाठी दिलं मुख्यमंत्र्यांना निवेदन। कोल्हापूर शहर हद्दवाढीवरनं ग्रामीण विरुद्ध शहरी संघर्ष सुरू। हद्दवाढीवरून 2 शिवसेना आमदार आमने-सामने। आमदार राजेश क्षीरसागर यांचं हद्दवाढीला समर्थन तर आमदार चंद्रदीप नरकेंचा शहर हद्दवाढीला विरोध। चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठीची टेक्नॉलॉजी अनफिट। आमदार समाधान आवताडेंचा सरकारला घरचा आहेर। चंद्रभागा नदी स्वच्छता प्रकल्पातल्या त्रुटी झाल्या उघड। मार्तंड देवस्थानचं मल्हार सर्टिफिकेशनला समर्थन। देवस्थाननं देवाची आणि ग्रामस्थांची माफी मागावी। मार्तंड देवस्थानाविरोधात जेजुरी ग्रामस्थ आक्रमक। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या समर्थनार्थ तुळजापूरमध्ये पारधी समाज रस्त्यावर। पारधी समाजाकडनं रास्ता रोको। पुण्यामध्ये अवघ्या 3 महिन्यात वणव्याच्या तब्बल 323 घटना। पुण्यातल्या डोंगर रागांमध्ये वणवेच वणवे। वाढत्या तापमानामुळे जंगलांमध्ये लागतायत वणवे। आणि कोल्हापुरातनं रत्नागिरीला 9 किलो गांजा घेऊन जाणाऱ्याला अटक। कोल्हापूर क्राईम ब्रांचची कारवाई। 2,38,450 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।